10वी गणित भाग 2 10वी गणित भाग 2 भूमिती याच्यामध्ये जे प्रकरण क्रमांक 1 आहे समरूपता, तर समरूपता प्रकरणातला संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधला प्रश्न क्रमांक 5 आपण या व्हिडिओमध्ये बघणार. तर प्रश्न क्रमांक 5 काय आहे? आकृतीमध्ये PM बरोबर 10 सेंटीमीटर, PQS याचं क्षेत्रफळ किती आहे? 100 चौरस सेमी, QRS याचं क्षेत्रफळ किती आहे? 110 चौरस सेमी. तर त्यातून आपल्याला NR ची किंमत किती येते ते काढायचं. तर ही किंमत शोधत असताना या दोन त्रिकोणांमध्ये जर का आपण बघितलं तर इथे जस्ट अ मिनिट, इथे आपण या दोन त्रिकोणांमध्ये म्हणजे पहिला त्रिकोण PQS व त्रिकोण QRS मध्ये पहिला त्रिकोण कुठला आहे? PQS. तर या PQS मध्ये पाया कोण आहे? QS. ओके, आणि उंची कोण आहे? PM. तसं दुसरा जो त्रिकोण आहे म्हणजे खालचा त्रिकोण QRS, हा त्रिकोण QRS, तर याच्यामध्ये पाया कोण आहे? तर याच्यामध्ये सुद्धा पाया कोण आहे? QS. म्हणजे दोन्ही त्रिकोणांमध्ये QS हा जो पाया आहे तो सामायिक आहे. ओके, तर थोडक्यात आपल्याला हे कळालं की दोन्ही त्रिकोणांमध्ये पाया QS काय आहे? सामायिक. तर पाया QS सामायिक आहे. मग जर पाया सामायिक असेल तर गुणोत्तर घेताना आपण कुणाचं घेणार? त्रिकोण PQS चं क्षेत्रफळ छेद त्रिकोण QRS चं क्षेत्रफळ बरोबर पहिल्या त्रिकोणाची उंची कोण आहे? तर पहिल्या त्रिकोणाची उंची आहे PM छेद दुसऱ्या त्रिकोणाची उंची म्हणजे QRS मध्ये उंची कोण आहे? NR. ओके, क्षेत्रफळांचे गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात. का उंचीचं गुणोत्तर घेतलं आपण? उंची इतकं गुणोत्तर का घेतलं? कारण दोघांमध्ये पाया सामायिक आहे. पाया सामायिक असेल तर उंची समान किंवा सामायिक असेल तर पाया. आता याच्यात किमती टाकूया. PQS चं क्षेत्रफळ किती आहे? तर ते आहे 100 आणि QRS याचं क्षेत्रफळ किती आहे? 110. PM याची किंमत किती दिलेली आहे? PM बरोबर 10 आणि काय शोधायचं? NR. ओके, तर इथे काय होईल? शून्याला शून्य कॅन्सल होईल आणि इथे सुद्धा अंशामध्ये 10 आहे, इथं सुद्धा अंशामध्ये 10 आहे. तर 10ला 10 कॅन्सल होईल म्हणजे 10 × 10. तर काय राहील? 1/11 बरोबर 1/NR. मग आता NR पाहिजे असेल तर तिरकस गुणाकार म्हणजे 1 गुणिले NR इज इक्वल बरोबर 1 गुणिले 11. मग NR गुणिले 1 म्हणजे किती येणार? NRच येणार. कुठल्याही संख्येला 1 ने गुणलं तीच संख्या येणार. 11 × 11 म्हणजे NR ची किंमत किती आली? NR बरोबर 11 हे आपलं अचूक उत्तर असणार.